नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन आता कार्ड जारी केलेलं आहे. तर ते काय आहे? तर ते कार्ड आहे महा-आय-डी. महा-आय-डी म्हणजे महाराष्ट्रामधील सर्व जे काही नागरिक असणार आहेत त्यांच्यासाठी आता नवीन कार्ड आलेलं आहे महा-आय-डी. हे कार्ड तुम्हाला काढून घ्यायचं आहे. कसं काढायचं? मोबाईलवरून म्हणा किंवा लॅपटॉपवरून कशा पद्धतीने तुम्ही ते काढू शकता अगदी एक 5 ते 10 मिनिटामध्ये. तर कशा पद्धतीने काढायचं त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण लाईव्ह करून पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्या पद्धतीनं तुमची आय डी काढून घेऊ शकता किंवा जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुमची आय डी ते घेऊ शकता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम जर पाहिलं तर या वेबसाईटवरती यायचं आहे. ही वेबसाईट कोणती आहे? mahasaarthi.maharashtra.gov.in. हे तुम्हाला परत टाकून दाखवतो मी. काय करायचं आहे, गुगलमध्ये जायचं तुम्हाला. mahasaarthi.maharashtra.gov.in असं टाकायचं आहे आणि एंटर मारायचं आहे. एंटर मारल्याबरोबर तुमच्यासमोर काय येणार आहे, तर जे काही महाराष्ट्र शासनाचं महासारथी पोर्टल आहे ते येईल. आल्याच्या नंतर डायरेक्टली तुम्हाला इथं दाखवलं जाईल की तुमचा महा-आय-डी तयार करा. असं दाखवल्यानंतर इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. तुमचा जो काही आधार नंबर आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला दाखवलं जाईल ही संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. तुम्ही वाचून घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर हे OTP पाठवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार जो असेल तो आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे. OTP टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला सत्यापन करा यावरती क्लिक करायचं आहे. सत्यापन क्लिक केल्याच्या नंतर असं तुम्हाला डेटा प्रवेश सहमती दाखवली जाईल. तुमच्या अधिकृत नागरिक डेटावर प्रवेश आणि व्यवस्थापन करण्यासाठी आमची परवानगीची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये हे संपूर्ण दिलेली आहे. सूचना वगैरे मला तुम्ही संपूर्ण वाचू शकता की कशा पद्धतीचं आहे. हे संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती ही तुम्ही वाचून घ्या. वाटलं त्याची स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. संपूर्ण हे माहिती वापरल्याच्या आधारे नंतर संपूर्ण व्यवस्थित बघून घ्या तुम्ही ही माहिती. म्हणजे त्याची काय काय नेमकं त्याच्यामध्ये तुम्हाला केलं जाणार आहे, काय माहिती दिली जाणार आहे, याचा फायदा कसा होईल, कसं तुमच्या पद्धतीनं हे कशा पद्धतीनं काम करतं, त्याची वैधता कशी राहते. समजा आज तारखेला जर आपण काढलं तर त्याच्या अगोदरपर्यंत हे वैध नाही. जोपर्यंत मी मागे घेत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू हे वैध आपलं असणारच आहे. अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती आहे. तुम्ही वाचून घ्या. वाचून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं मी माझा आधार लोकसंख्याशास्त्रीय तपशील वापरण्यास सहमती देत आहे वगैरे म्हणून असं द्या आणि स्वीकृत द्या आणि पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं जे काही आधार नंबर दिला होता त्या आधारनुसार आपलं नाव, जन्मतारीख, लिंग किंवा तुमचा जे मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्याच्या नंतर परत तुमचं आधार मोबाईलकरण व्यवस्थित जे असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर तुमचा आधार नंबर दाखवला जाईल. मेल आय डी तुम्हाला जर इथं टाकायची असेल तर तुम्ही मेल आय डी सुद्धा टाकू शकता. तर असं काही कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर तुमचा पत्ता आला जाईल. तुमचं संपूर्ण व्यवस्थित आलं जाईल. आल्याच्या नंतर तुम्हाला इथं कॅप्चा प्रविष्ट करा जो काही आहे त्याच्यावरती तिथे तुम्हाला कॅप्चा जसा दिलेला आहे तसं ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि टाकून घेतल्यानंतर परत जतन करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपला जे काही मेल आय डी दिलेला होता, कारण की बघा मोबाईलवर सुद्धा OTP आलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा OTP आलेला आहे. हे दोन्ही OTP टाकून घेतल्याच्या नंतर परत सत्यापित करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सत्यापित करावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं दाखवलं जाईल नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली, प्राप्त नोंदणीवर प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे जे काही आपली आयडी आहे ती आयडी बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागतो असं सांगितण्यात आलेलं आहे. 24 तासानंतर आपण आता लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यावर आपण इथं उजव्या बाजूला पक्षात लॉग इनमध्ये नागरिक लॉग इन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याकडे महा-आय-डीनं लॉग इन करायचं तर आपल्याकडे महा-आय-डी नाही आहे म्हणून आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP इथं टाकायचा आहे. टाकून घेतल्यानंतर तुमच्यासमोर हे असं ओपन होईल. इथं पाहू शकताय की इथं तुमचं नाव आलेलं आहे आणि युअर महा-आय-डी असं आलेलं आहे आणि खाली 11 अंकी जे काही नंबर आहे ते 11 अंकी नंबर तुमचा महा-आय-डी आलेला आहे. थोडंसं खाली घेतल्यानंतर इथं कार्ड आहे, महासारथी कार्ड आहे. तो नाव आहे तुमचं, जन्मतारीख, लिंग, त्यानंतर तुमचा पत्ता आहे आणि इथं महा-आय-डी आहे. थोडं ह्याला खाली घेतल्यानंतर कार्ड फ्लिप केल्यानंतर पाठीमागली बाजू तुमच्यासमोर होईल. तो स्कॅनर आहे, QR कोड दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं कार्ड तुम्हाला खाली डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे आणि त्या खाली नंतर तुमचं कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं खाली गेल्यानंतर व्हेरीफाय आयडेंटिटी म्हणून आहे तिथे नेक्स्टवरती क्लिक करा.
नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचे जे काही इथं टोटल ॲट्रिब्यूट दाखवलेले आहे, डोमोग्राफी आहे 10, फॅमिली डिटेल्स आहे, एज्युकेशन आहे, ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे, ऑटोमॅटिक हे तुमच्या आधारनुसार व्हेरीफाय झाले. फॅमिली डिटेल्समध्ये तुमचं राशन कार्ड आलेलं आहे, राशन कार्डचं तुमचं कोणता टाईप आहे आलेलं आहे, राशन कार्डचा नंबरसुद्धा तुमचा ऑटोमॅटिकली इथं आलेला आहे. त्यानंतर एज्युकेशन डिटेल्समध्ये तुमचं 10वी आलेलं आहे, 12वी आलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचे एज्युकेशन डिटेल ऑटोमॅटिक फेच झालेले आहेत. त्यानंतर मग तुमचं ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा तुमचं ऑटोमॅटिकली इथं आलेलं आहे. अशा पद्धतीनं ऑटोमॅटिकली तुमचं फेच केलं जाणार. तर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण महा आय डी कशा पद्धतीनं काढायची, कसं त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती आपली भरायची आहे, कोणती चुका करायच्या नाहीत, सविस्तर माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.